नमस्कार, मी पूजा शिंदे. आपल्या आवाजमध्ये आपलं स्वागत. आपला आवाज टीव्ही न्यूज नेटवर्क घेऊन आला आहे नारी शक्ती पुरस्कार 2020. हा पुरस्कार आपण कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना देत असतो. आज आपल्यासोबत ज्या सखी आहेत त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा जयश्री गारगोटे, की ज्या डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कडूस या शाळेच्या व्यवस्थापक आणि संस्थापक आहेत. खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी अगदी थोड्या शब्दांमध्ये शिक्षणाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं होतं, की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. यावरून आपण शिक्षणाचं महत्त्व समजू शकतो. आज आपल्यासोबत ज्या जयश्री गारगोटे मॅडम आहेत, की त्यांनी अगदी 20 मुलांना घेऊन एक शाळा सुरू केली होती, की आज त्या एका वेगळ्या उंचीवर जवळपास 1200 मुलं आज त्यांच्या शाळेत आहेत. अशा जयश्री गारगोटे मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅम, आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर ही शाळा तुम्ही एवढी 20 मुलांपासून अगदी 1200 मुलांपर्यंतचा हा जो प्रवास आहे हा खरंच खूप मोठा मानावा लागेल. कारण एका स्त्रीनं घराच्या बाहेर पडून शाळा सुरू करणं आणि ती एका यशस्वी उंचीपर्यंत नेऊन ठेवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर या करिअरला तुम्ही सुरुवात कशी केली आणि कधीपासून तुम्ही विचार केला की नाही मला आयुष्यात काहीतरी करायचं, हा विचार तुम्ही कधी केला? नमस्कार. एकतर तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. एवढा मोठा पुरस्कार दिलात आणि आमच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल आपल्या चॅनलचे आभार आहोत. आता तुमचा प्रश्न, तर हा विचार प्रत्येक स्त्रीच्या मनात असतो, फक्त तो बाहेर कधी निघतो हा महत्त्वाचा भाग असतो. माझं थोडं आपल्या ग्रामीण भागात असल्यामुळे थोडं लवकर लग्न झालं आणि संसाराच्या राडगाडग्यात करिअर करायचं राहून गेलं. नंतर लग्नानंतर तब्बल 15 वर्षांनी मी करिअरला सुरुवात केली. मग 2-2.5 वर्ष मी जॉब केला. जॉबमध्ये असं निदर्शनात आलं की इंग्लिश मिडियमला जेव्हा ॲडमिशन घेतात त्यावेळेस त्यांचे पालक शिकलेले पाहिजेत, असा बरेच वेळा आग्रह धरला जातो किंवा गैरसमज असतो की आपण शिकलेले नाही मग मुलं कशी शिकणार. आणि त्यानंतर काय होतं, आपल्या ग्रामीण भागातील मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना कुठेच ॲडमिशन भेटत नाही किंवा ते बुजतात आपण घ्यावं की नाही घ्यावं. मग त्यासाठी आम्ही एक विचार केला आणि कडूसमध्ये 3 ऑगस्ट 2008ला आपण संस्कृती विद्या विकास प्रतिष्ठान या संस्थेने एक स्थापन केली आपण संस्था, आणि त्या संस्थेने डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल अशी शाळा चालू केली. तर संस्कृती प्रतिष्ठान यासाठी की जो ग्रह असायचा की इंग्लिश मिडियमला मुलं गेली की संस्कार राहत नाहीत, म्हणून आपण संस्कृती टिकून ही शाळा चालू करायचा निर्णय घेतला. आणि 3 ऑगस्ट 2008ला आपण 20 मुलांवरती आधी मंदिरात आणि नंतर गोठ्यात असा बराचसा प्रवास करत करत ही शाळा सुरू केली. पण ही शाळा सुरू करण्यामागचा नेमका उद्देश काय, किंवा ही शाळा सुरू करावी असं तुम्हाला गरज का वाटली? एकतर कॉम्पिटिशनच्या युगात मुलांना इंग्लिश आलं पाहिजे. आपण मराठी आपली मातृभाषा आहे त्याबद्दल दुमत नाहीच, मराठीचे संस्कार खूप उत्तम आहेत, ते आलेच पाहिजेत. पण त्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी मुलांना इंग्लिश आलं पाहिजे. आणि मग काय होतं, मराठी मीडियम असं दोष असा नाही की, पण मुलांचं जर इंग्लिश कच्चं असेल आणि मुलं 10वी-11वी नंतर बाहेर गेल्यानंतर ती खूप मागे पडतात. ग्रामीण भागातील मुलं ती बुजरी होतात, त्यांना बाहेर स्कोप भेटत नाही. मग त्यासाठी आपण आपल्याच शेतकरी समाजासाठी एक शेतकरी महिलेनी ही सुरुवात केली असंच म्हणावं लागेल. आता तुम्ही म्हटलात की इंग्लिश मिडियमला मुलं जातात म्हणजे त्यांना संस्कार नाहीत, असं एक थोडक्यात गैरसमज होतो. तर मग मुलांना संस्कार देण्यासाठी तुमच्या शाळेकडून काही उपक्रम राबवले जातात का, किंवा विशेष काही असं रेग्युलर रुटीन आहे का? तर आपली शाळा गायत्री मंत्रापासून सुरुवात होती आणि त्यामध्ये सगळे प्रार्थना होतात, सगळ्या हिंदी, मराठी, इंग्लिश ह्या सगळ्या प्रार्थना होतात. त्यानंतर आपल्याकडे सगळे सणवार साजरे केले जातात. सगळ्या धर्माचे सणवार साजरे केले जातात. मग तो आपला रक्षाबंधन असू द्या, दिवाळी असू द्या, किंवा भोंडला असू द्या, किंवा क्रिसमस असू द्या, किंवा ईद असू द्या, हे सगळ्या सणवार आपल्याकडे साजरे केले जातात. आणि मग मुलांना त्यातनं संस्कार भेटतात. दुसरा मुद्दा असा की ती मुलं संस्कार घेताना म्हणाल किंवा काय करताना आत्ता हल्ली थोडंसं पालकांचं दुर्लक्ष होतं आहे पूजेकडं, म्हणजे हे याच्याकडे संस्कारांकडे. मग त्यामुळं आपण त्यांना महत्त्व कळावं म्हणून आपण मग त्या मुलांना थोडंसं गड किल्ले फिरून आणतो. कारण की पालकांना वेळ नसतो. गड किल्ले फिरून आणतो आणि गड किल्ले स्वच्छता मोहीम घेतो आणि हे सगळं मुलं खूप हौसेने करतात. त्यानंतर दुसरं असं असतं की संस्कार मुलांना कधी कधी, आता शिक्षण भेटत नाही असं नाही, पण संस्कारांना कमी पडतात की आलेल्या पगारातनं
आपण काय करतो हे मुलांना माहीतच नसतं किंवा काय करायला पाहिजे हे माहीत नसतं. मग त्यासाठी आम्ही काय करतो की काही अशा आमच्या संकल्पना आहेत की आम्ही शाळेत काही वर्कशॉप वगैरे चालू करतो, त्याच्यात आम्ही स्टॉल करतो. मग मुलांना एक कष्टाची सवय लागते, त्याची जाणीव होते त्याची जाणीव होते आणि त्याच्यात आम्ही त्यांना थोडंसं भांडवल देतो, म्हणजे त्यांना बिझनेस कसा करावा हे पण कळतं. त्याच्यानंतर त्यांनी ते प्रॉफिट मिळाल्यानंतर की तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतात. मग आम्ही अनाथ आश्रमात ब्लँकेट देणं किंवा अनाथ आश्रमासाठी काहीतरी उपक्रम करणं असे सगळे कार्यक्रम राबवतो. नक्कीच खूप छान उपक्रम या शाळेमध्ये राबवले जात आहेत की मुलांना कष्टाची जाणीव झाली पाहिजे आणि त्यातही विशेष म्हणजे मिळालेल्या पैशातून आपण समाजाचं देणं लागतो ही जाणीव मुलांच्यात असणं आणि त्यातून पुढे त्यांनी समाजाला ती गोष्ट देणं किंवा त्यातून समाजकार्य घडणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मॅम सध्या आपण बघतोय की या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये पालक आणि शाळा हा एक संघर्ष पेटलेला दिसतोय सगळीकडेच. ज्या काही शाळा आहेत, इंग्लिश मिडियम स्कूल आहेत, त्यांनी पालकांकडून ॲडव्हान्स फी घ्यायचं हे केलेलं आणि त्याच्यावर ॲडव्हान्स फीवर सुद्धा ते पेनल्टी लावतात. तर या संदर्भामध्ये तुमची शाळा कशा पद्धतीने फी आकारतीये आणि त्याचबरोबर दुसरं असं की ग्रामीण भागातील मुलं जास्त प्रमाणात तुमच्याकडे येतात, मग त्या मुलांना तुम्ही कशा पद्धतीने फीमध्ये कन्सेशन देता किंवा कशा फी कमी करता का त्यांच्यासाठी? नाही, आता जेव्हा सुरुवातीला लॉकडाऊन झाला तर त्यावेळेस तर लोकांकडे पुस्तकं घ्यायलाही पैसे नव्हती. त्यामुळे आपण पालकांना सांगू शकत नव्हतो की तुम्ही दुकानात जाऊन पुस्तकांना. आपण ती पुस्तकं सगळी शाळेतनं प्रोव्हाइड केली आणि त्यांना सांगितलं पुस्तकांचेही पैसे तुम्हाला जसे जमतील तसे टप्प्याटप्प्यात द्या. आणि फी आकारण्याचं तर ट्युशन फी पर्यंत ठीक आहे, पण जर आपण कॉम्प्युटर लॅब वगैरे यूज करत नाही किंवा बाकीच्या गोष्टी यूज करत नाही तर नाही आकारल्या पाहिजेत. ट्युशन फी पर्यंत ठीक आहे, ज्या गोष्टी तुम्ही वापरताय तिथपर्यंत ठीक आहे, कारण की तुम्हाला ते शिक्षक असतात त्यांचं पुढचं पगार असतो त्याप्रमाणे ठीक आहे. आम्ही ऑनलाईन शैक्षणिक पद्धत चालू केलेली आहे आणि त्या ॲपमध्ये आता आमच्याकडे काय होतं की रेंटचा प्रॉब्लेम जास्त असतो. मग त्या ॲपमध्ये पेड ॲप घेतल्यामुळे आम्ही त्याच्यात असं झालेलं आहे की तिथे पूर्ण ते डाउनलोड करून तुम्हाला व्हिडिओ असतात. सपोज एकच मोबाईल घरात आहे आणि 4-5 मुलं त्या घरातली आहेत, एकत्र कुटुंब म्हटल्यावर तसं असतं. मग ती मुलं ती त्यांच्या सोयीनुसार कधी पाहू शकतात, ते एक आहे. त्याच्यानंतर त्या मुलांना जे उत्तरपत्रिका किंवा काही हे सगळं शाळेत येऊन प्रोव्हाइड केलं जातं, त्यांना बाहेर कुठे दुकानात पाठवलं जात नाही. त्यांची काय अडवणूक करण्याचं गरजच नाही असं मला वाटतं. ट्युशन फीपर्यंत ठीक आहे, पण बाकीच्या गोष्टींमध्ये तर थोडीफार आपण तडजोड केलीच पाहिजे, कारण की त्या मुलांचं भवितव्य हे आपल्या हातात आहे आत्ता. बरोबर. आत्ता एक शिक्षकी पेशा म्हणाल तर सर्वात पवित्र पेशा आहे. शैक्षणिक क्षेत्र म्हणाल तर सगळ्यात मंदिरानंतर जर कुठलं असेल तर हे क्षेत्र आहे. तर त्याचं पावित्र्य राखून सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. बरोबर आहे. मॅम, जे शिक्षणापासून वंचित गरीब मुलं आहेत किंवा फक्त पैशाच्या अभावामुळे जे शिक्षण घेऊ शकत नाहीयेत, अशा गरीब मुलांसाठी तुमची शाळा काय करते किंवा काय उपक्रम राबवते? आता आमच्याकडे एक साधं उदाहरण सांगेल मी. तुमच्याकडे कुठल्याही कमिटीत सफाई कामगार वगैरे असतात. त्या सफाई कामगारांना वाटतं की आपली मुली ह्या शाळेत असतं किती छान झालं असतं, किंवा जे आंटी मावशी लोक वगैरे असतात, जे पिऊन लोक असतात, त्यांना वाटतं की बाबा आपण पण त्यांची तेवढी परिस्थिती नसते शिकवण्याची आणि ते दुसऱ्यांच्या मुलांना वाहतूक करत असतात, त्यांना आणत असतात, हे दुसऱ्यांच्या मुलांना सांभाळत असतात. पण त्यांच्या मनात एक स्वप्न असतं आपल्या मुलांना पण असं शिक्षण भेटलं पाहिजे. मग तिथनं आम्ही सुरुवात केली. आम्ही आमच्याकडच्या ज्या मावशी आहेत, आंटी आहेत, त्यांच्या मुलांना फ्री एज्युकेशन. मग फ्री एज्युकेशन म्हणजे काय, तर त्यांनी साधी पेन्सिलही विकत घ्यायची नाही, त्यांनी कपड्यांपासून सगळं याच्यात. आणि अशी माझी 25-30 मुलं आहेत. मग त्यानंतर एक निदर्शनात आलं की काही मुलं खूप टॅलेंट आहेत पण घरची परिस्थिती नाही. मग अशा मुलांना, किंवा काही मुलांची आर्थिक परिस्थिती आहे पण कौटुंबिक काही वादविवाद चालले असतात, कोण आईकडे असतं कोण वडिलांकडे असतं, असे काही चाललेले असतात. त्यावेळेस मग ह्या मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून आम्ही आमच्याकडे अशी तशी 30 ते 35 मुलांपर्यंत आहेत की ते फ्री एज्युकेशनमध्ये नर्सरीपासनं तर 10th पर्यंत फ्री एज्युकेशनमध्ये आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की ह्याच फ्री एज्युकेशनमध्ये माझी पहिली 10वीची बॅच निघाली आणि पहिली मुलगी तिला 95.40% 10वीत मिळाले. त्यानंतर तिला मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळाले. आणि ह्या सगळ्यांनाच, म्हणजे हे फ्री एज्युकेशन असू दे किंवा दुसरी कुठलीही असू दे, आमच्याकडे प्रायव्हेट क्लासला परवानगी नाही. त्यामुळे सगळं काही जो अभ्यास असेल तो त्यांनी शाळेतच करायचा, शाळेतल्या शिक्षकांनीच घ्यायचा. कारण की शाळा फक्त एक तुम्ही मोठी शाळा पाहता आणि त्यात ॲडमिशन घेता आणि ते म्हणतात तुम्ही ट्युशनमध्ये करून घ्या. आणि बऱ्याचदा शाळांमध्ये फक्त एक शिकवायचं म्हणून शिकवलं जातं आणि बाहेर मग क्लासेस लावून मुलं हे सगळे शिक्षण पूर्ण करतात. मला तरी असं वाटतं की 50% तेच शिक्षक परत तिकडे शिकवायला असतात क्लासेसमध्ये. मग ते क्लासेसमध्ये छान शिकवू शकतात तर ते शाळेतही शिकवू शकतात. मग त्याच्यासाठी थोडासा तुमचा संस्थेचा शाळेवरती
तेवढा व्यवस्थित दबाव खरं तर पाहिजे. शिक्षणाचं सध्या बाजारीकरणच झालं असं म्हणायला म्हणायला हरकत हरकत नाही. नाही. पण यातनं काय होतं, जी लोक चांगले काम करतात त्यांना थोडंसं अवघड जातं मग, की बरोबर. सगळ्यांचा पाण्याचा दृष्टिकोन तो होतो. आता आम्ही डोनेशन घेत नाही किंवा काही करत नाही, आणि तुम्ही फी सुद्धा कमी फी आकारता. खूप कमी प्रमाणात फी आकारतो आणि त्या फी मध्येच सर्व वस्तू देतो. कारण की आम्ही ज्या भागात शाळा चालवतो तो इतका ग्रामीण भाग आहे. थोडासा विचार केला तर तुमच्या एक लक्षात येईल की जून महिना म्हणजे पेरणीचा बरोबर. विषय असतो. त्यावेळेस लोकांकडे पैसे शाळेला फी भरायला नसतात प्रत्येकाची. मग त्यावेळेस त्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून मग वह्या, पुस्तकं, कपडे हे ते पटकन घेऊ शकत नाही मुलांना. एक घेतलं तर एक राहतं. त्यामुळे आपण हे सगळं शाळेतच प्रोव्हाइड करतो. त्यासाठी वेगळा स्टॉल वगैरे लावत नाही. हे सगळं त्या कमी फी मध्येच सगळं त्यांना प्रोव्हाइड मग करतो. या कमी फी मध्ये तुम्हाला कसं परवडतं किंवा तुम्ही सगळं कसं मॅनेज करता हे सगळं? आता याच्यात काय होतं, एकतर ध्येय लागतं. बरं. ध्येय असले की मग सगळे, आणि याच्यात जर प्रॉफिट म्हणाल ना तर एकच प्रॉफिट आहे, खूप खूप समाधान भेटतं. बरोबर. हे सगळ्यात मोठं प्रॉफिट आहे. आता जे शाळा जास्त पैसे घेतात किंवा कोणी कुठलं तुम्ही बिझनेस करत असाल, तुम्हाला किती पैसे भेटत असाल, पण संध्याकाळी एकदा तुम्ही तुमचा स्वतःचा विचार केला, तुम्हाला वाटलं पाहिजे की मी आज काहीतरी छान काम केलं. एखाद्या मुलाचं हास्य पाहिलं, ज्या मुलाला घरात तुम्हाला पेन्सिल सुद्धा नसेल आणि अशी मुलं इतकी छान जर करत असतील तर हे सगळ्यात मोठे. आता हे चालवायचं कसं, तर काही आम्हाला डोनर असतात की जी लोक असतात ती येतात, काही कोणी कॉम्प्युटर देतं, कोणी काही वस्तू देतं. आता काय झालं, थोडंसं दुर्लक्षित राहिल्यामुळे की ग्रामीण भागातल्या ज्यांना माहीत आहे ते बऱ्याच संस्था, कोणी कॉम्प्युटर देतं, कोणी बेंचेस देतात, अशा सगळ्या. आता मध्ये आम्हाला रोटरीच्या लोकांनी बेंचेस दिले. हे सगळं थोडंफार मॅनेज होतं आणि चांगलं काम करायचं म्हटल्यावर अडथळे येणार, पण पूर्ण नक्कीच होतं. मग हे सगळं करत असताना बाकी इतर कोणत्या शैक्षणिक संस्थांचा तुम्हाला विरोध होतो का, की तुम्ही इतक्या कमी फी मध्ये मुलांना शिकवताय आणि बाहेर भरमसाठ फी आकारली जाते, तर मग तुम्हाला याच्यामध्ये कुठे विरोध होतो? डायरेक्टली असं कोणी विरोध करू शकत नाहीत, कारण की समोरासमोर कोणी विरोध करत नाही, पण ते थोडंफार चालतंच. आणि कॉम्पिटिशन पाहिजे. एखादी संस्था चालवते आणि ते त्यांच्या ठिकाणी बरोबर असतील की ते एक बिझनेस म्हणून त्या क्षेत्राला पाहत असतील आणि मी एक माझं ध्येय म्हणून किंवा माझं स्वप्न म्हणून त्या मुलांमध्ये माझी सगळे स्वप्न पूर्ण करते असं पाहत असेल, थोडाफार त्रास होतोच. कधी कधी त्याची जे शाळेची बदनामी केली जाते किंवा शैक्षणिक दर्जा कमी असं दाखवलं जातं. पण रिझल्ट ज्यावेळेस माझी मुलं स्कॉलरशिपला झळकतात त्यावेळेस ज्यावेळेस माझा 10वीचा रिझल्ट लागतो, माझी 20 मुलं फर्स्ट बॅचची 10वीला होती ह्या वर्षी, त्यातली 16 मुलं म्हणजे 80% वरती होती. म्हणजे असं नाही की 1-2 हुशार आहेत म्हणून ती पुढे आलीत, असं नाही. तर ती तेवढी होती आणि बाकीची 4 ती पण 60%च्या पुढे होती असं. आणि एकही प्रायव्हेट क्लास नाही होता. मग ह्या लोकांना हे उत्तरच खूप काही झालं. बरोबर आहे. आणि आपण आता बघतोय की पालक सुद्धा मुलांना शाळेत घालत असताना फक्त त्याचं एक नाव किती आहे किंवा स्टँडर्ड काय आहे असं हे सगळे बघून करतात. तर पालकांनी मुलांसाठी शाळा निवडताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने त्यांनी आपल्या पालकाला योग्य पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी शाळेची निवड केली पाहिजे? पालकांनी एकतर पहिला मुद्दा, पालक ज्यावेळेस मुलांना मोठ्या शाळेत घालतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आम्ही आमचं सगळं कर्तव्य संपलं. बरोबर. तर ते तसं नसून तुम्ही फक्त बिल्डिंग स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणाल किंवा ग्राउंड किंवा जे असेल सुविधा त्या न पाहता त्या मुलांना दिलेल्या शिक्षणाचा दर्जा पाहिला पाहिजे. आता कितीक मुलं आमच्याकडे मोठमोठ्या शाळेत येतात आणि अक्षरशः फक्त सुधारण्यासाठी तुमच्याकडे आले असं वाक्य असतं. आणि त्यावेळेस खूप वाईट वाटतं की ह्या पालकांना, ह्या शाळेंनी, एखाद्या ठराविक शाळेचं नाव सांगितलं, ह्या शाळेनी यांच्याकडनं एवढे 5-6 वर्ष एवढी फी घेतली, मग याला काय दिले? बरोबर. तर मग त्यासाठी पालकांनी एक केलं पाहिजे, तुम्ही गुणवत्ता पाहिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतंय, आता एक कायदा निघालाय मुलांना मारायचं नाही, रागवायचं नाही वगैरे. त्याचा चुकीचं असं काही म्हणता येणार नाही, पण त्याचा गैरफायदा होतो त्या गोष्टींचा. तर त्यासाठी पालकांनी सगळ्यात पहिलं तुमचं स्वप्न मुलावर लादू नका, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही प्री प्रायमरीपासूनच त्यांना मोठ्या शाळेत फक्त देताय, पण तिथं काय भेटते की नाही हे पहा. तुम्ही साधे मार्केटमध्ये गेल्यावर एखादी वस्तू घेतली तर त्या मोबदल्यात ती योग्य का ते पाहता. इथं तर तुम्ही मुलांचं भविष्य त्या शाळेच्या हातात देताय, ते आधीच चेक करा. आणि एकदा पाया खूप महत्त्वाचा असतो, मुलांचा पायापासूनच चेक केलं पाहिजे. आणि आता मला वाटतं वेल एज्युकेटेड पॅरेंट्स असतात, आमच्या भागात नाही पण तुमच्याकडे वेल एज्युकेटेड इकडे सगळीकडे पॅरेंट्स असतात, त्यांनी थोडीफार चौकशी केलीच पाहिजे, थोडंफार कळायला पाहिजे. वरच्यावर तुम्ही मुलांना काय येते का ते पाहिलं पाहिजे. अक्षरशः रिझल्टला 90% A+ वगैरे भेटतात आणि त्या मुलाला काहीच येत नसतं. मग तुम्ही एज्युकेटेड पॅरेंट्स असून सुद्धा तुम्हाला हे कळत नाही. बरोबर.
ग्रामीण भागात ठीक आहे, एज्युकेटेड पॅरेंट्सचं तुम्हाला कळत नाही, मग पैसे भरून काय उपयोग नाही. मग त्यासाठी फक्त गुणवत्ता पाहून तुम्ही कुठे ॲडमिशन घ्यायचं ते ठरवलं पाहिजे. त्यासाठी की बरोबर आहे. कुठल्या शाळेत घ्या असं नाही, पण गुणवत्ता, संस्कार आणि त्या मुलांना डिसिप्लिन पाहिजेत नक्की. हे, आणि हे घरापासूनच आले पाहिजेत. तुम्ही शिक्षकांचा आदर करा, तुम्ही पैसे भरले म्हणजे जबाबदारी संपली असं नाही आहे. त्यामुळे थोडं तुम्ही लक्ष द्या. दोन्ही एकच मूर्ती तुम्हाला घडवायची आहे. बरोबर. फक्त मूर्तिकार दोन आहेत, एक पालक आणि एक शिक्षक. तर एका बाजूनी खूप व्यवस्थित होतीये आणि एका बाजूनी होत नाही, असं झालं नाही पाहिजे. पैसा भरून सगळ्या गोष्टी होत नाहीत. आतापर्यंतचं तुमच्या हातून बऱ्याच मुलांना तुम्ही शिकवलं असेल, असा कोणता एखादा अनुभव आहे का की तुमच्या हातून एखादा मुलगा म्हणजे एक बिघडलेला आहे आणि तुम्ही तुमच्या शाळेत आल्यामुळे त्याला चांगले संस्कार, शिस्त लागलेली आहे आणि त्याचं करिअर पुढे घडलेलं, असं कुठलं उदाहरण तुम्ही सांगू इच्छिता का? आता आमच्या शाळेला 12 वर्ष झाली, त्यामुळे शाळेच्या बाहेर आजपर्यंत मुलं गेलेली नाहीत. म्हणजे आतापर्यंत माझ्याच बॅचमध्ये ती मुलं आहेत. पण असं बरेच वेळा होतं की काही मुलांकडे, आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगेल, ज्युनियर सिनियरमध्ये, प्री प्रायमरीमध्ये, तर तो मुलगा असं ग्रामीण भाग असल्यामुळे शिव्यांचं प्रमाण, बरोबर, किंवा असं चुकीचा मारायचे वगैरे मुलांना, असं करायचं. पालकांनी माझ्याकडे आले, सगळं केलं. त्या मी मुलाचा अभ्यास केल्यानंतर, असे बरेचसे आहेत, पण एक सांगतो, मला मुलाचा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की त्याच्याकडे टोटल दुर्लक्ष होते, म्हणून तो लक्ष वेधण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत होता. आणि मग 3 वर्ष मी त्याच्याबरोबर अक्षरशः त्याच्या आईवडिलांना 1 महिन्याने बोलून वर्कशॉप घेतो, तसं त्यांच्याबरोबर सांगू, तुम्ही त्याच्यावर काय वागलं पाहिजे, त्याला कुठं नेलं पाहिजे, कुठं नाही नेलं पाहिजे, त्याच्याबरोबर किती बोललं पाहिजे, हे सगळं वर्कशॉप घेतलं. आणि 3 वर्षाने तो मुलगा इतका छान सुधारला की त्याला फक्त, पण प्रॉब्लेम एवढाच होता की त्याला विंडोमधनं मी दिसले पाहिजे, मग तो छान वागायचा. अच्छा. हां, आणि ते मला इतकी मोठी पावती होती की तो एक दिवस असा ऑफिसमध्ये पळत आला. मी म्हटलं काय झालं, नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या शाळेतील मुलं बरेच जण मम्मी म्हणतात, बरेच जण मॅम म्हणतात, बरेच जण आई म्हणतात, असा सगळा विषय. तू मला दिसली नाही ना म्हणून मी आलो. इतका छान तो मुलगा सुधारला, इतका शांत झाला. म्हणजे जो पहिल्या दिवशी ॲडमिशनला आल्यावरती ऑफिसमध्ये थुंकत होता याच्यावरती सगळा किंवा शिवाय देत होता, तो इतका छान झाला, त्याचं मला खूप समाधान लाभलं. पण एक सुधारगृहासारखं पालकांनी परत काढून मग छान मोठ्या स्ट्रक्चरच्या शाळेत नेलं. आता इथून पुढचं भविष्य काय सांगता येत नाही. पण अशी बरीचशी मुलं आहेत की माझ्याकडे छान झालीत आणि ती माझ्याकडे अजूनही आहेत. मुलांना तुम्ही थोडासा वेळ दिला की ते डिस्टर्ब होणार नाहीत. ती मुलं बिघडली. पालकांनी मुलांशी वागताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिलं, तुम्ही त्यांना विकेंडला फक्त फिरायला नेलं मॉलमध्ये म्हणजे त्यांना वेळ दिला असं होत नाही. हल्ली म्हणायला हेच नाही, पण सोशल मीडिया म्हणा किंवा काय, इतकं व्यापलं गेले पालकांचं, त्यामुळे थोडं पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होतं. आणि त्यांची एक अपेक्षा असते, आपण फी भरली आहे म्हणजे अभ्यासाचा सगळा भाग किंवा संस्कारांचा सगळा भाग शाळेचा लागला. बरोबर. पण पालकांनी थोडा वेळ दिला पाहिजे. एकतर मी महिलांनाच सांगेल, हे सगळ्यात महत्त्वाचं, संस्कार घडणं हे महिलांच्या हातात असतं. शहरात जॉब करतात, तुमच्याकडे वेळ खूप कमी असतो. पण जो काही वेळ असेल तो तुम्ही मुलांबरोबर, त्यांना फक्त शॉपिंगला नेणं असं नाही, रोज काय झालंय इतकी मुलं तुमच्यावर फ्रँक पाहिजे. ग्रामीण भागात तर आमच्याकडे नेहमीच मीटिंग असतात, ओपन डे असतात किंवा पॅरेंट्स मीटिंग असतात. मी सांगत असते, बेस्ट ठिकाण म्हणाल तर, आता मोठी घरं नसतात, बेस्ट ठिकाण म्हणाल तर किचनमध्ये. तुम्ही तुमच्या स्वयंपाकात मग्न, मुलांच्या अभ्यासात मग्न असतात. थोडंसं त्यांना वेळ द्या, त्यांना काय पाहिजे ते पहा. पैसे तुम्ही त्यांना मोठी वस्तू आणून दिली म्हणजे त्यांना सुख दिलं असं नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना खूप मोठं सुख असतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही मुलांना वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग ते किती वेळ असू दे, पण तो त्यांचा वेळ पाहिजे. बरोबर. मॅम, सध्या आपण समाजामध्ये बघतोय की शिक्षणाचा दर्जा हा ढासळलेला आहे, भरमसाठ फी आकारली जाते, मात्र मुलांना येत तर काहीच नाही. तर मग तुम्ही मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण किंवा एक मुलांनी त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी असं काय तुम्ही उपक्रम राबवता का? हां, तर जर प्री प्रायमरीचं, आपल्या शिक्षणाचा पाया हा प्री प्रायमरी स्कूलपासून होतो. प्री प्रायमरीसाठी त्या मुलांना वेगळं शिक्षण द्यायची गरज नाही आहे की त्यांना एवढं आलं पाहिजे, एवढं त्यांना लोड द्यायची गरज नाही आहे. पण आपण त्यावेळेस त्यांना जे फीड करतो ते लाईफ लॉंग त्यांच्या बरोबर आयुष्यभर त्यांच्या ते लक्षात राहतं. तर आता साध्या उदाहरण असतं, आमच्याकडे आम्ही प्री प्रायमरी स्कूल चालवत असताना एक विचार केला की फास्ट फूड मुलांना शिकवायचं, बर्गर, पण आमच्या मुलांनी कधी बर्गरच पाहिलेलं नसायचं. हा मोठी अडचण होती. मग त्यासाठी त्यानंतर लीडर्स, आपण आपले ग्रेट लीडर्स सांगतो. ग्रेट लीडर्स सांगताना आपण सगळे लीडर्स सांगतो. आपण महाराष्ट्रात राहतो, ह्या संस्कृतीत राहतो, आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजामातेंचा किंवा संभाजी महाराजांचा कधी विचार केला आहे का? तर मग आम्ही स्वतः याचा विचार करून आम्ही आमच्या पुस्तकात ग्रेट लीडर्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा पहिला उल्लेख केला आहे. कारण की संस्कार, म्हणजे माझं तरी वैयक्तिक असं मत आहे, संस्कार हे तिथनंच घडले गेलेले आहेत.
म्हणजे तुम्ही स्वतः हे पुस्तक डिझाईन हो, करता प्री हो, प्रायमरीचे सगळे? पुस्तक आम्ही स्वतः डिझाईन करतो. मी स्वतः कन्सेप्ट काढते सगळे. कारण की ए फॉर तुम्ही एरोप्लेन सांगू शकाल, आता एरोप्लेन दिसतात. ए फॉर ॲक्स कुठल्या याच्यात नाहीये. आणि आमच्या घरात तर शेतकऱ्यांच्या घरात रोजच कुऱ्हाड आहे. बरोबर. मग याला काय म्हणायचं विचारल्यावरती मुलांचं एक कुतूहल असतं इंग्लिश शिकताना की याला काय बोलायचं, त्याला काय बोलायचं. कुऱ्हाड पाहिलं मग तो विचारतो हे काय, मग ए फॉर एक्स. मग जे घरात तुम्हाला वस्तू दिसतात, आजूबाजूला परिसर दिसतात, बरोबर. ते त्यांना त्या पुस्तकात दिसल्या पाहिजेत. ते शिक्षण त्यांना आपलंसं वाटलं पाहिजे. म्हणून आम्ही पूर्व पब्लिकेशन या नावाने पब्लिशिंग चालू केलं आणि प्री प्रायमरीचे आपण बुक्स त्यांच्यात देतो. त्यात दुसरा मुद्दा असा आहे की मुलांना ओझं नकोय, म्हणून एकाच छोट्या पुस्तकात सगळे विषय एकत्र केलेत. आणि दुसरं एक ते पोएमचं पुस्तक आहे ते घरी असतं. म्हणजे असं नाही की मुलांनी ओझं व्हायला पाहिजे, इतक्या लहान वयात एवढं ओझं व्हायची गरज नाही. बरोबर. त्यानंतर आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी शिक्षण घेतलं. जर इंग्लिश मिडियमचं असाल तर नर्सरीपासून अल्फाबेट शिकलात, किंवा दुसऱ्या असाल आधीच्या पिढीचे असाल तर 5वीपासून अल्फाबेट शिकलात. के फॉर किंगला आपल्याला पत्त्यातला राजा दाखवला जातो, पण आपण ज्या मातीत राहतो तिथला राजा इतका श्रेष्ठ आहे आणि त्याचा कधीच काही उल्लेख केला जात नाही. म्हणजे आमच्या पुस्तकात के फॉर किंगला छत्रपती शिवाजी महाराजांचाच फोटो दाखवला जातो. तो पहिल्या दिवसापासून मुलांच्या मनावर हा राजा काय असतो हे कळलं पाहिजे. संस्कार, राजा काय आहे, राजाचे संस्कार काय ते कळले पाहिजेत. म्हणून के फॉर किंगला आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र दाखवलं जातं. असे थोडेफार म्हणा किंवा थोडेसे आपल्याला जे सूट होतील त्या भागात किंवा आपल्या संस्कारांना जे पेलवेल असे आम्ही बदल करत पुस्तकांची पब्लिश केलेली आहेत. नक्कीच मॅम, तुमचे जे विचार ऐकून तुमच्यासारख्या शिक्षिका जर सगळ्या विद्यार्थ्यांना लाभल्या तर नक्कीच प्रत्येक विद्यार्थी हा एक संस्कारक्षम आणि शिस्त असलेला एक विद्यार्थी होऊनच तुमच्या शाळेतून बाहेर पडत असेल. मॅम, हे सगळं करिअर करत असताना तुम्हाला घरच्यांचा कसा पाठिंबा मिळाला आणि यामध्ये आत्ता तुमच्या पाठीमागं कोण आहे ही सगळं संस्था सांभाळत असताना? आता हा पुरस्कार देतानाच नारी रत्न दिलाय. रत्न म्हटले की नारी शक्ती पुरस्कार तुमचा जो आहे, नारी शक्ती पुरस्कार जो तुमचा आहे हा जो दिलाय, तर त्यात शक्ती असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. पहिला मुद्दा तर कुठलीही चांगली गोष्ट करताना विरोध असतो आणि पहिला विरोध हा घरात नव्हतो. तर आमचा जेव्हा शाळा चालू करायचं म्हटलं तर पहिला विरोध 2 सपोर्टर असतात आपल्या लाईफमध्ये. एक आई आणि एक नवरा आपल्याबरोबर असतो. असे 2 सपोर्टर असतात. मला दोन्ही सपोर्टरनी पहिल्यांदा सामान्य विरोध केला की चांगली नोकरी सोडून हे काय आहे. पण त्यांनी विरोध केला, तेवढ्याच प्रेशरनी मी ते काम केलं की विरोध होतोय म्हटलं आपण चांगलं काम केलं पाहिजे. मग ते वाढत गेल्यानंतर एक प्रथा असायची की बाबा हिची शाळा, हिचं शाळा, हे मम्मीची शाळा म्हणाल किंवा आई म्हणायची मुलीची शाळा. पण आता सगळे लोक फक्त कुटुंबातली एकच म्हणतात आपली शाळा आणि इथं माझा विजय वाटतो कुटुंबासाठी. हां, आणि दुसरा आत्ताचा मुद्दा म्हणाल सपोर्ट करणार, तर आत्ता शाळेला 12 वर्ष झालेत आणि मी खरं कधीच आजपर्यंत धन्यवाद म्हटले नाही, पण माझ्या मुलींना धन्यवाद म्हणाल. कारण की टोटल माझ्या 2 मुली मला सपोर्टर आहेत. मी जो निर्णय घेतला होता ग्रामीण भागात, हल्ली आपल्या वंशासाठी मुलांसाठी वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात. ग्रामीण भागात खूप अवघड गोष्ट आहे ही. बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही असं समज आहे मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असतो आणि मुलगी म्हणजे ओझं. आणि आता माझ्या मुली 25 वर्षाच्या, एक 23 वर्षाच्या आहेत. पण त्या काळी मुलींवरती निर्णय घेणं खूप अवघड होतं. मी माझ्या मुलींना व्यवस्थित शिक्षण दिले. माझी मोठी मुलगी IT इंजिनियर होऊनही तिला हाच छंद जोपासलाय आणि तिने आता BEd करून स्कूल मॅनेजमेंट करून शाळा सांभाळती. धाकटी ही त्याच्यात पूर्णपणे मदत करते. तिने हे क्षेत्र निवडले आणि घरातनंही सपोर्ट असणं गरजेचं आहे. मला माझ्या मुलींचा आणि माझ्यात आत्ता ह्यानंतर पहिले सुरुवातीला झाला की बाबा विरोध घरात मिस्टरांचा वगैरे, पण त्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की हे काम योग्य आहे नक्कीच त्यावेळेस त्यांचा भरभरून सपोर्ट असतो. तिथला सपोर्ट असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. ज्योतिबा होते म्हणून सावित्रीबाई होत्या. आज मी म्हणाल माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला म्हणून मी आजपर्यंत आहे आणि असा सपोर्ट मला पुढेही सगळ्यांचा लाभो एवढंच वाटतं. नक्कीच मॅमच्या एकंदरीत बोलण्यातून आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल की जरी सुरुवातीला घरच्यांकडून त्यांचा विरोध झाला असेल तरी नंतर या पूर्ण कुटुंबाचा त्यांना पाठिंबा मिळालेला आहे. मॅम, सगळ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? मी महिलांना एवढंच सांगू शकेल की करिअरच्या सुरुवातीला मुहूर्त नसतो, तो तुम्ही कधीही करू शकता. आणि आपण राखीव जागेची वाट न पाहता आपण स्वतःसाठी अशी एक जागा राखीव बनवली पाहिजे. आपण आपले एक स्थान निर्माण केलं पाहिजे. समाजासाठी म्हणाल तर समाजाने मुलं घडवताना तुम्ही त्यांना संस्कार द्या. संस्कार देताना तुम्ही त्यांना वेळ देताय त्यावेळेस त्यांना
इकडे मॉलमध्ये फिरायला घेऊन जाता गडकिल्ले दाखवा, त्यांचे संस्कार द्या, त्या मुलांना त्यामुळे ट्रेकिंगची सवय लागल. आता एक भेडसावणारा प्रश्न म्हणजे मुलांची हेल्थ, बरोबर. मुलांची हेल्थ. त्यामुळे त्या हेल्थसाठी का होईना पण तुम्ही त्या मुलांना मोकळ्या नेलं जगात पाहिजे. घेऊन जा आणि थोडंसं त्यांना त्याच्यातनं नक्कीच मुलांनाही नंतर अभिमान वाटतो की आपण कुठल्या कारण संस्कारात. सध्या सोशल मीडियाच्या सगळ्या जाळ्यामध्ये मुलं गुरफटलेली मुलं दिसतात. इतकी गोरफडली आहेत की ते फक्त मोबाईल टीव्ही याच्यातच आहेत. त्यामुळं आम्ही या आमच्याकडे सगळ्यातून बाहेर बाहेर पडण्यासाठी पड- पालकांनी ही सगळी काळजी घेतली पालकांनी पाहिजे. काळजी घेतलीच पाहिजे. आणि आम्ही आमच्या शाळेत उपक्रम राबवतोय. तुम्ही ज्या शाळेत मुलं असतील त्यांना थोडं सजेस्ट करा किंवा तुम्ही पालकांनी मिळून मुलांना थोडंफार बाहेर घेऊन जा, गडकिल्ले दाखवा. त्यांना ते हेल्थलाही चांगलं राहील, स्टॅमिनाही वाढेल आणि तुम्ही त्यांच्याबरोबर एकत्र वेळ घालवला तोही चांगला असेल, हिस्ट्री कळेल आणि संस्कार कळतील. नक्कीच. मॅमशी बोलून खरंच खूप छान वाटलं आम्हाला. मॅम, खरंच तुम्ही खूप मोठं काम करताय. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं समजलं जातं आणि ग्रामीण भागातील तळागाळातील मुलांना इंग्रजी शिक्षणाचं ज्ञान देण्याचं खूप महत्त्वाचं काम तुम्ही करताय. आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही आमच्याशी छान गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नारी शक्ती पुरस्कार 2020 मिळालेल्या अशाच महिलांशी आपण अजून गप्पा मारणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद.